रॉडला आहे ना एक मोठा मासा लागलाय, जबरदस्त डायरेक्ट, आणि कलर तर इतका जबरदस्त आहे ना त्याचा। वरती सटली। इतके मासे आहे ना जास्त काही भेटत नाही, आणि आज बऱ्याच दिवसानंतर आहे ना गाळानेच पकडले ते पण। हे बघा जबरदस्त डायरेक्ट मोठे मोठे पीस। तर या ज्यावेळेला तर आता आहे ना इथं रोजच आमच्या गळमध्ये टाकतोय रॉडनी, रॉड ट्राय करतोय, आणि आम्ही चिलपी पकडायला जाणार आहे। आणि इथं आहे ना चिलपी एकदमच मोठ्या साईजची लागते, आणि तोपर्यंत आहे ना रोजच्या साईडला आहे ना खडशीसाठी ना ट्राय करतोय। एवढ्या जागेमध्ये आहे ना खडशी किंवा इतर दुसरे सुद्धा आहे ना मासे भेटू शकतात, कंचे मरळ किंवा खडशी, याच दोनच प्रकारचे मासे भेटतात आमच्या गाड्याने। तर आम्ही आहे ना आता चिलपी पकडायला जातोय रोहिदाशी। तर आता आहे ना रोहिदासला सुद्धा आहे ना तिकडे आहे ना मोठा मासा लागला एकदमच, ते पण आहे ना आमच्या गाड्याने। तर तुम्हाला आहे ना दाखवतो आता इतक्यातच, चांगलाच मोठा मासा आहे बघा त्या साईडला आहे वरच्या बाजूला, आणि त्याला आहे ना रॉडने ट्राय करत होता। तर रॉडला आहे ना एक मोठा मासा लागलाय, बघू आता कोणता मासा आहे तुम्हाला दाखवतो एकदमच जवळून। तर बघा पाण्यामध्ये उकळी तुम्हाला दिसतच असेल, आणि एकदमच आहे ना मोठा मासा वाटतोय। तर बराचसा उशीर झालाय, सकाळपासून आहे ना थांबलेलो, आणि आत्ताशी आहे ना एक मोठाच मासा लागला आता बघा। इथं आहे ना एकदमच वरती निघतोय, आणि उकळी सुद्धा आहे ना तुम्हाला दिसतच असेल। आता त्या साईडने आहे ना तुम्हाला दाखवतोय। हे बघा इथं आहे, आणि इथं आहे ना आता बघायला भेटणार आपल्याला बघा। तिथं आहे ना थोडं आहे ना लांब आहे तिकडं, आणि दगडी सुद्धा आहे ना मोठ्या मोठ्या दगडी आहेत पाण्यामध्ये। तर त्याला अडकलं ना एखाद्या वेळेस आहे ना निष्ठून जातात काय वेळेस। तर आणि लय मोठी आहे, कमीत कमी त्यानं 4 किलोची तरी नक्कीच असणार आहे, इतका तर अंदाज आहेच। खाली आहे ना एकदमच मोठ्या मोठ्या दगड आहेत बघा, तिथं आहे ना दिसलेली। हे बघा लय मोठी आहे। बघा आली एकदमच कडेला, आणि हुक सुद्धा आहे ना चांगला त्याला अडकलाय, जबरदस्त डायरेक्ट, आणि कलर तर इतका जबरदस्त आहे ना त्याचा। वरती सटली। डायरेक्ट इथे कडेला येऊन निसटलेली, मी बरं तरी होतं या साईडने मी पकडले त्याच्यामध्ये। मोबाईल सुद्धा ना पाण्यामध्ये भिजला बराचसा। लय मोठी लय गेली, हा ना लय अवघड झालं काम। आता नेमके ना इथं येऊन निसटले, आणि कलर बघा त्याचा जबरदस्त डायरेक्ट। ही बघा शेपटाचा कलर इतका जबरदस्त आहे ना, निळसर आहे बघा, निळसर डायरेक्ट। अशी खडशे ना पहिल्यांदाच पकडले आम्ही, तर लय मोठे, आणि त्याला लय मेहनत लागली पकडायला सुद्धा। लय माही गडबड झालते, निसटल्याला बाहेर येऊन मासा, आणि तो पण आहे ना पाण्यामध्ये पकडला आम्ही निसटल्याला। हे बघा कपडे भिजल्यात पूर्ण आहे ना पाण्यामध्ये थांबलेलो आम्ही, आणि 5 किलोच्या तर वरती असणार आहे असं वाटतंय अंदाज येत का? 5 किलोचे असेल, हा 5 किलोचे असेल। पिशवीमध्ये बघा ठेवून घेतात।
लय 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 मेहनत लागली त्याला, अजिबात नसते आवरली. इथं आहे ना पाण्यामध्ये बघा, इथं आहे ना, इथं येऊन निसटलेले, इथं डायरेक्ट आहे ना त्याच्यावरती आहे ना. आम्ही तर बसलेलोच, मग असे दडपून ठेवलेले, तवा कसे तरी भेटले आम्हाला, निसटलेले डायरेक्ट. बघा इथं रॉड आहे ना टाकून दे. आता गांजामध्ये ठेवू आपण. आणि दुसऱ्या ना चिल्लपे सुद्धा पकडली. चिल्लपे ना बरीचशी पकडली आम्ही, पण चिल्लपे काही जास्त दाखवली नाही, पण मोठा मासा लागला ना त्यावेळेस तुम्हाला दाखवले बघा. तर आता ना चिल्लपी सुद्धा तुम्हाला दाखवतो त्याच्या पहिले. तर उचल बरं गांजवाच. हे बघा एकदमच मोठ्या साईजची चिल्लपी सुद्धा पकडली. ही बघा इतकी. हा खडशी घ्या ठेवून, पिशवी सकटच ठेव त्याच्यामध्ये. हे बघा त्याच्यामध्ये पिशवीमध्ये मग गांजामध्ये हे बघा जबरदस्त डायरेक्टच. लय मोठी आहे ती, कमीत कमीत 5 किलोच्या वरतीच वाटते मला. मागच्या वेळेस पकडलेली ना त्याच्यापेक्षा ना मोठी आहे ती. निसटलेले ना त्यावेळेस ना डायरेक्ट अंगाचा काप झालता. डायरेक्ट आहे ना पाण्यामध्ये उतरून पकडले. पाण्यामध्ये ना थांबलेले तिथं दगडाच्या शेजारी. तर त्याच्यावरती जे ना हात टाकले तर भेटले तिथं. तरी सुद्धा आहे ना निसटलेले परत एकदा आणि पकडले शेवटी. तर आता आहे ना गांजामध्ये सुद्धा ठेवून घेतली. अजून थोडं बघतो, रोहिदास ना अजून ट्राय करतोय. अजून बघू एखादी भेटते का, आणि जर भेटलीच तर तुम्हाला नक्कीच दाखवतोय. भाकर आहे आलाय ना, 2-3 प्रकारचे चालतात. चपाती असली तरी पण जमते, आणि बाजरीची भाकर असली ना तरी सुद्धा जमते. या साईडला दादाला पण लागले चिलापी. चिलापी आहे का काय आहे. मोठ्या साईजची वाटते. ही बघा चिलापीची साईज, आणि ह्याच्यापेक्षा ना मोठी सुद्धा लागते. त्याच्यामध्ये ना एकदम मोठ्या साईजची चिलापी अजून सुद्धा. तर हे बघा इतके मासे पकडलेत, आणि ते पण आहे ना गाळानेच पकडले. लागलीत का. जास्त काही मोठी नाही. ही एकच बारीक साईजची आहे नाही का. याच्यापेक्षा ना सगळे इकडे मोठे आहेत दुसरे. खडशी तर एकदम मोठ्या साईजची आहे. चिलापी 1.5 किलोची असेल ही. लागलाय ना.
काय चिलापी आहे काय? लय मोठं आहे ती. दीड किलोची असेल. 1.5 किलो. बघा आता आहे ना रोहिदास मासे आणायला गेलाय. बरेचसे पकडल्यात, तुम्हाला दाखवतोय आता. हे बघा, आणि इतके मासे आहे ना जास्त काही भेटत नाही. आणि आज बऱ्याच दिवसानंतर आहे ना गाळानेच पकडल्यात. ते पण जाळ्याला सुद्धा आहे ना इतके मासे भेटत नाही, पण आजच्याला आहे ना गाळ्याने बरेचसे मासे आहे ना भेटल्यात. हे बघा किती मासे आहेत. आता ना खडशी बाहेर काढून दाखवते तुम्हाला, कारण तर आहे ना एकदमच मोठी खडशी आहे. आणि अशी खडशी आहे ना बघायला सुद्धा भेटत नाही. त्याचा कलर इतका भारी दिसतोय ना. हे बघा इतके मासे आहेत. आणि ही चिलापीची साईज बघा एकदमच मोठी आहे ती सुद्धा. हे सुद्धा इकडे आहे आणि त्या साईडला सुद्धा आहे. आणि ही खडशी सगळ्यात मोठी. तर आता आहे ना फोटो काढायच्यात, त्याच्यामुळे ना बाहेर काढतोय आणि तुम्हाला सुद्धा आहे ना दाखवतोय. बघा किती मोठी खडशी आहे. आणि मागच्या साईडचा इतका भारी कलर आहे ना त्याला पंखाला. ते बघा पंख बघा कसे चमकतात डायरेक्ट. हे बघा, आणि खडशीची साईज इतकी जबरदस्त आहे ना. चिकट सुद्धा असते ती. हे बघा उचल चिलापी काढ मोठी डायरेक्ट. ते बघा चिलापीची साईज सुद्धा बघा जबरदस्त डायरेक्ट. हे बघा चिलापी आहे ना जवळून तुम्हाला. त्याच्यानंतर आहे ना खडशी, आणि खडशीचं तोंड हे असं असतंय. शिकार करते जास्त करून आहे ना मासे खाते, किंवा मासे जास्त करून खाते. भाकरीला ना चपातीला कमी लागते ते. हा लय वजन आहे ना. किती अंदाज? 5 किलोचे असेल. 5 किलो पर्यंत असेल ना. हे बघा पिशवीमध्ये ना मासे ठेवल्यात. आता जायचंय मार्केटला. ना बारीक बारीक पाऊस सुद्धा ना यायला लागलाय. पिशवी घेतली भरून माशांनी. ही बघा. तर चला डायरेक्ट मार्केटला भेटू. आता तिकडं गाड्या लावले. ती बघा तिकडं गाड्या आहेत. तर आता आहे ना मार्केटला येऊन पोहोचलो. पिशवी घेतोय काढून पहिले. तर चला खाली भेटू आता. फोटो काढायचे. हा तर बघा आता आहे ना पिंकी मासे घेते काढून पाठीमध्ये. कसं आहे चिलापी? ₹200 किलो. बघा चिलापी आहे ना या साईडला घेतल्या बघा लगेचच. बघा चिलापीलाने इतकं गिरायक आहे ना. बघा संपले लगेचच. लोकांनी घेतले बघा. वाजनामध्ये आहे ना 3 चिलाप्या घातल्यात. आणि 3 चिलाप्या आहे ना 2.25 किलो झाल्या बघा.
आणि वाटलं नव्हतं की इतकं गिरायक असन म्हणून. आणि सोमवार पण आहे ना, सोमवारच्या गिरायक सुद्धा बघा किती गिरायक आहे बघा. बघा वजन करून आहे ना, दोन ठिकाणी तर ठेवल्या चिलाप्या. इकडं पण निम्मी, तिकडं पण निम्मे आहेत. आणि अजून सुद्धा वजन केलं बघा. आणि ते तितके मासे राहिलेत. एकदमच मोठा अजून मासा आहे, तो सुद्धा ना जिवंत आहे अजून सुद्धा. तर आता ना पिंकी चिलापी कापून घेते बघा. बघा तिकडे ना शालू खावले काढायला लागले बघा. पिंकी आणि शालू आलेत बघा आजच्याला मासे कापायला संपवायला. बघा 2 किलो 1.5 किलो 2.5 किलो असे घेतलेत बघा. हे बघा इथं तर चिलापी होत्या ना त्या सगळ्या संपल्यात बघा. थोडेच राहिल्यात आता. आणि एक मोठा मासा असेल फक्त. बघा आता ना मोठा मासा सुद्धा आहे पिंकीने कापायला घेतलाय बघा. एकदमच मोठा मासा होता. आणि रोहिदासनी पकडलाय तो गाळानी. तर आता आहे ना घरी सुद्धा आहे ना येऊन पोहोचलोय. आणि पिंकी आणि शालू मार्केटला जे मोठा मासा आहे ना तो संपवतात. आता बघू जर 1 किलो आणलाच ना घरी तर त्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच दाखवते मग. तर आता ना पिंकी आणि शालू आल्यात घरी मार्केटवरनं. तर मोठा मासा होता ना त्याच्यातलं बघा कापून आणलाय पिंकीने. हे बघा मोठ्या माशाचे पीस आहे बघा. हे असे पीस पडतात मोठ्या माशाचे. आणि खडशी मासा आहे घरी आणलाय आजच्याला. घरी सुद्धा आहे ना रेसिपी बनवायची त्याची. आणि 3 वाटे करायच्यात. अजून 3 जण होतो आम्ही, रोहिदास आणि मी आणि दुसरा 1 जण होता. तर त्याला सुद्धा ह्याच्यामधले द्यायची काढून. तर पिंकी बघा आता ना किचन मध्ये आलोय. तर पिंकी आहे ना ते मोठा मासा आणलाय ना त्याची ना रेसिपी बनवते आता. हे बघा या साईडला इथं कांदा मिरच्या टोमॅटो असं शिजवलंय बघा. आणि लसूण पण आहे त्याच्यात. हे बघा लसूण मस्त शिजलाय. तर आता मसाले टाकून घेते. यो गरम मसाला, यो मिरची पावडर, एक हळद. हे बघा मासे पण टाकून घेते आता लगेच. ती भात दिसतोय बघा खडशी मासा आहे तो. इंद्रायणी नदीचा मासा आहे. हे बघा सगळा मसाला लागलाय माशांना. तर पाणी वतून घेते लगेच. मीठ पण लगेच टाकून घेते कारण की माशांना लागन तरी. तर बघा एकदमच भारी पिंकीने बनवलंय ह्या साईडला कालवण. मोठ्या माशाचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना बारकी चिलापी आहे. तर ही बघा इतकी चिलापी आहे. पण ते आहे ना त्याची आहे ना आता फ्राय बनवायची तव्यावरती. तुम्हाला दाखवतो आता. एकदम भारी तिकडे बारका तवा आहे त्याच्यावरती चिलापीची फ्राय बनवायची. तोपर्यंत इकडे कालवण शिजतंय नाही का पिंके? हा तेल तापलंय लय बघा. चिलापी पण टाकून घेते. लय काही नाही टाकले मसाले.
हा आणि इथं चिलापी फ्राय होते आणि तिकडं बघा कालवण शिजतंय. मोठ्या माशाचं आहे ते. तर पिंकीने सुद्धा आहे ना एकदमच भारी कालवण बनवलंय आणि आता आहे ना भाकरी सुद्धा आहे त्याच्या संग. भात आहे तुम्हाला दाखवतो आता. बघा पिंकीने सुद्धा आहे ना आता इकडे वाढायला सुरुवात केली आणि पोरांना देते पहिलं. तर छाया तुला काय पाहिजे? तिला पण दे. दे दादाला का? हे तुला नाही जेवायचं का? हा जेवायचंय ना तुला पण. खाली बस. हो बघा इकडं अक्षय बसलाय आणि त्याने सुद्धा आहे ना भात आणि हे बघा मोठा माशाचा आहे ना पीस घेतलाय. हे बघा समंताचं ताट आलंय. दर मांडी ना. वळणा दे तिकडे. हे बघा माझं सुद्धा आहे ना ताट आलंय आणि बाजरीची भाकर आहे त्याच्या संग. हे बघा आणि ये घ्या मास तो पण ये खाय. आणि ह्यो मास आहे. तर ह्यो तर पूर्ण तर नाही घेणार मी. अजून कोणाला पाहिजे? छायाला. तर छायाला देते आता ह्याच्यामधला. तर या जेवायला आता आम्ही बसलो जेवायला. बाजरीची भाकर आहे आणि खडशी आहे. खडशीचं कालवण आहे. म्हणजे मोठा मासा होता ना त्याचं नाव खडशी आहे आणि त्याचं कालवण आहे आता. तर जेवतोय आम्ही आता. हे बघा सगळीच बसलो आम्ही जेवायला तिथून तर इथपर्यंत.